हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आपण पाहायला चाललो आहे आमच्याच गावामध्ये एक लिंगेश्वराचं मंदिर आहे। ते मी मंदिर दाखवते आणि तिथं काही शिवकालीन गुहा पण आहे, तर ती दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते। तर चला तर मग आपण व्लॉगला सुरुवात करूया। हे आमच्या गावातील पांडवकालीन लिंगेश्वर मंदिर आहे, म्हणजे स्वयंभू मंदिर आहे। आमच्या घरापासून एक साधारण 2 व्हीलरवरती एक 5 ते 7-8 मिनिटं लागत असतील मंदिरात जाण्यासाठी, एवढं जवळ मंदिर आहे ते आम्हाला। आणि ही आहे माझी मराठी शाळा, म्हणजे माझी शाळा सुरू झाली म्हणजे बालवाडीपासून वगैरे तशी ही आमची शाळा। खूप भन्नाट दिवस होते ते, याच्यावरती मी एक छोटीशी रील बनवली आहे, तुम्ही ती पाहिली असेलच। आम्ही ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी या लिंगेश्वराच्या मंदिरात एक दिवस म्हणजे महाशिवरात्रीच्या वेळी एक दिवस अगोदर कार्यक्रम होतात, म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी। आणि त्यामुळे आम्हाला शाळेला सुट्टी वगैरे नसायची, महाशिवरात्रीची सुट्टी असते, त्यामुळे दुपारचं जेवण वगैरे आमचं या मंदिरामध्ये व्हायचं। आणि आम्ही सर्व शाळेतून दुपारचं 1 तासाची सुट्टी असायची, या मंदिरात जेवायला वगैरे यायचो। आता हे समोर दिसतंय ते मंदिर आहे, आणि हा जो समोर स्टेज दिसतोय इथं महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी जे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतात ते या स्टेजवरती होतात। मंदिर खूप जुनं आहे, त्यामुळे इथं नित्यनियमाने ठरवल्याप्रमाणे फक्त रोज पूजाविधी वगैरे काही असेल देवाचा तो केला जातो। फक्त हे मंदिराचा कलर किंवा ते असं आहे, बऱ्यापैकी इथं आमच्याकडे पाऊस खूप असतो आणि त्यामुळे पूर्ण माळरानावरती असल्यामुळे तिथं पावसाचा प्रवाहही वगैरे जास्त असतो, त्यामुळे हा कलर वगैरे लवकर खराब होतो। मग त्यावेळी महाशिवरात्रीच्या वेळी ज्यावेळी कार्यक्रम केले जातात त्यावेळी मंदिराच्या आजूबाजूची स्वच्छता, मंदिराचं कलर काम वगैरे सर्व केलं जातं वर्षातून एकदा, आणि त्यावेळी खूप सुंदर मंदिर दिसत असतं। आणि मंदिराच्या अगदी मागच्या बाजूने पूर्ण जंगल वगैरे आहे, आणि हे छान मंदिर आहे। मंदिर अगदी साधं आहे, जसं रोज गावच्या गावी ठिकाणी वगैरे छोटी छोटी मंदिरं असतात त्याप्रमाणे हे मंदिर आहे। इथं मला पप्पा घेऊन आलेत, आणि हा आतमधला जो गाभारा आहे तिथं स्त्रियांना अलाउड नाही आहे, फक्त जेंट्स लोक आतमध्ये जाऊन वगैरे पूजा वगैरे करून येतात। आतमध्ये एक शंकराची पिंड आहे, आणि बाकीची जी माहिती आहे आपण ते पूजा जे करतात त्या काकांकडनं विचारून घेऊ। चला तर आपलं आतमधून बाहेरून पूर्ण मंदिर पाहून झालंय। आता आपण पुजारी काका पण आलेत, तर त्यांच्याकडून मंदिराबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊया, आणि चला सुरुवात करू आपण माहितीसाठी। नमस्कार, मी रविचंद्र रघुनाथ घाडेगावकर, आदिनाथ लिंगेश्वर मंदिराचा पुजारी। इथे स्वयंभू आदिनाथ लिंगेश्वर पाषाण आहे, त्यांचे 5 रूपं आतमध्ये त्या खोऱ्यामध्ये आहेत। त्यांची नित्यनेमाने रोज दर दिवशी सकाळी येऊन पूजापाठ करणे। इथे हे पांडवकालीन आहे, हे मंदिराचं ज्यांनी जे निर्माण केलं हे पांडवांनी केलेलं आहे। जे वरचं बांधकाम पूर्ण आहे हे दगडी आहे, स्लॅब वगैरे काहीच नाही, हे पूर्ण दगडी बांधकाम आहे। इथे पूर्ण वारूळ होतं, काही कारणास्तव ज्या बाहेर आता फोटो लावलेला त्या व्यक्तीने हे पूर्ण वारूळ पाषाणापासून दरवाजापर्यंत पूर्ण वारूळ होतं, ते तोडून आज इथे स्टाईल वगैरे हे बसवलेली आहे। इथे जे सुशोभीकरण केलेलं आहे, पण इथे हे पूर्ण हे जे आहे ते पूर्वंपार आहे। इथे स्त्रियांना प्रवेश नाही, इथे व्यसन कुठचं करून यायला परमिशन नाही, इथे आल्याच्यानंतर 100% त्यांना त्रास होणार, ही प्रत्येकाने जिम्मेदारी घ्यायची। इथे आल्याच्यानंतर फक्त दर्शन घेऊन इथून निघून जायचं आहे, अन्यथा कुठचेही बाबी इथे करू नये। हे पर्यटन स्थळ नाही, हे देवस्थान आहे, हे फक्त सांभाळायचं आहे, एवढीच फक्त विनंती। हे आपलं जे काय मंदिर आहे हे मंदिर आपलं ज्या पूर्वजांनी ठेवले, ज्या पांडवांनी ठेवले, त्याची आज माझ्या आजोबांनी सेवा केली, माझ्या वडिलांनी सेवा केली, त्याच्या पाठोपाठ आज माझी सेवा मी चालू केलेली आहे। पण इथे कुठच्याही गोष्टीचा इथे कमी पडायला देत नाही। इथे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी जो इथे कार्यक्रम, इथे हा जो काय महाशिवरात्रीचा जो कार्यक्रम होतो तो महाशिवरात्रीचा इथे जागर नाही, पण जी रामा परब म्हणून एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीने हा इथे कार्यक्रम चालू केला। पण इथे जागर नाही, इथे फक्त पूर्ण शांतता, आणि इथे
स्त्रियांना प्रवेश नाही, कारण हा ब्राह्मणिक स्थळ असल्यामुळे स्त्रियांना आतमध्ये प्रवेश नाही. दुसरी गोष्ट, इथे कुठच्याही भ्रष्टीकरण होता कामा नये, होत नाही. आणि याची फक्त नित्यनेमान फक्त पूजा करून नामस्मरण एवढंच करणं. इथे कौल प्रसाद पण होतात. इथे कौल प्रसाद होतात. लोकांच्या अडचणी इथून दूर बघितले जातात. ते सर्व काम मी, माझा भाऊ सुभाष हडगावकर किंवा माझ्या चुलते आहेत ते बघतात इथे बसून. इथे जी काय वर्षानुवर्षे सेवा चाकरी करायची ती आज हे आम्ही घाडेगावकर कुटुंब हे आम्ही आज करतो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे हे देवस्थान, मूळ देवस्थान हे आज नांदरुखचे चव्हाण ते ह्या मंदिराचे मालक म्हणजे आज त्यांच्या स्वाधीन केलेलं आहे. पण आम्ही इथले फक्त चाकर आहोत. आम्ही फक्त याची सेवा चाकरी करतो, पूजापाठ करतो. बस एवढंच सांगून इच्छितो. माझं भाषण. थँक्यू काका आम्हाला एवढी माहिती दिल्याबद्दल. तर चला, आपल्याला ही माहिती कळाली आहे आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर ही माहिती ऐकून कसं वाटलं हे मला नक्की कमेंट कळवा. ते रामा परब यांचा हा जुना फोटो आहे. तो आता व्यवस्थित क्लिअर वगैरे नाही आहे तो फोटो, त्यामुळे तो नीट आपल्याला दिसत नाही आहे. इथं सुरुवातीला गणेशाची छोटीशी मूर्ती पण आहे, संगमरवरी केलेली. आणि हे असं एकूण मंदिर आहे. इथं मंदिराच्या शेजारी ही जी जुनी शेड दिसते तिथं ज्यावेळी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी कार्यक्रम होतात त्यावेळी जेवण करण्यासाठी वगैरे ती बांधलेली आहे. पहिलं अगोदर मंदिराच्या मागेच जेवण वगैरे बनवायचे, पण त्यामुळे आत्ता ही सगळ्या एक सोयी करण्यात आलेल्या आहेत. ही शेजारी छोटी विहीर दिसते. त्यावेळी महाशिवरात्रीला कार्यक्रम असतो त्यावेळी कारंजे वगैरे तयार करण्यासाठी ते बांधलेलं आहे. ती अशी विहीर वगैरे नाही आहे. आणि ते छोटी जी पिंड दिसते ती त्याच्यामध्ये ठेवून वगैरे ते छान सजवलं वगैरे जातं. तर आत्ता आपण पाहायला चाललो आहे पांडवकालीन गुहा. लिंगेश्वर मंदिराच्याच मागच्याच बाजूने एक छोटीशी घाटी आहे आणि ती घाटी उतरून खाली गुहा बांधलेली आहे. म्हणजे गुहा ती पांडवकालीन आहे, फक्त समोरचे जे काही सिमेंटचं थोडंसं वर्क आहे ते जुनं नवीन केलेलं आहे. इथे पांडव राहायचे. हां, आता जे वरती मंदिर आहे आदिनाथ लिंगेश्वरचं ते पांडवकालीन मंदिर, तिथे त्यांनी ते स्थापित केलं आणि ते इथे त्यांचं वास्तव्य होतं. तिथे त्याची सेवा करून इथे ते वस्ती करायची. हे त्यांची पांडवकालीन गुंफा. त्यांची आंघोळीची वगैरे सोय, खाली ओढा, त्या ओढ्यामध्ये ते कंटिन्यू 24 तास पाणी, त्या ओढ्यात ते आंघोळ करायचे. आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर जे मनोरंजन आपलं पाहिजे त्यासाठी ते मंदिराच्या समोरच एक छोटेसे ओढा आहे तिथे खेळायला जायचे. तिथे पण त्यांचा अजून दगडाच्या स्वरूपात अजूनचा चेंडू आहे. ही आहे ही गुहा आणि ही एका पूर्ण मोठ्या दगडामध्ये कोरलेली आहे. आणि आतमध्ये एक शंकराचा फोटो, शंकराचं हे आहे केलेलं. आणि आतमध्ये हे जे मोठे मोठे होल वगैरे दिसत आहेत ते असे आतमध्ये पूर्ण खड्डे आहेत मोठे आणि बऱ्यापैकी वटवाघुळं वगैरे आतमध्ये पाहायला मिळतात. आता खूप शांतता आहे तिथे. आता आपली गुहा पाहून झालेली आहे. आता आपल्याला काका घेऊन जात आहेत खाली ओढ्याजवळ. आता ओढा म्हणजे हा टिपिकल मराठी शब्द आहे ओढा, पण आमच्याकडे कोकणी भाषेमध्ये आम्ही व्हाळ म्हणतो. कोकणात प्रत्येक माणसाच्या म्हणजे जे घराच्या खाली घाटी उतरून गेल्यानंतर व्हाळ असतो आणि तोच हा व्हाळ जिथं जे काका म्हणत आहेत पांडवकालीन जे होते पांडव ते अंघोळ करण्यासाठी वगैरे तेथे जात होते. चला तर आपण तो व्हाळही बघून घेऊया. हा इथे ओढा, ते आंघोळ करायची ती जागा, तिथे आंघोळ करायचे. इथे वर्षाचे 12 महिने, महिन्याचे 30 दिवस कंटिन्यू पाणी. व्हाळ पूर्ण सुकला तरी इथे पाणी राहतं. कायम पाणी असतं. कायम पाणी सुकत नाही इथला. चला, आपला आता ओढा पाहून पण झालेला आहे. आता आपण पुन्हा वरती जाऊया. रोज पूजा करू तुम्हीच येताच? मी, हो. हे इथं आहे भराडी मंदिर देवीचं मंदिर.
आणि इथं शेजारी हे आदिनाथ लिंगेश्वर मंदिर जे आपण पाहायला आलोय. खूप दम लागलाय सध्या, घाटी चढायच्या उतरायच्या सवयी मोडून गेल्यात. अशा प्रकारे आपण पुन्हा आपल्या मंदिरात पोचलो आहे आणि खूप शांतता असते इथे. फक्त कोणी जास्त नसतं, फक्त सकाळ संध्याकाळ हे जे पुजारी काका वगैरे आहेत ते असतात. आणि जसं की काका मगाशी म्हणाले की इथं प्रसाद लावले जातात. आता प्रसाद लावणे ही पद्धत कोकणामध्ये फार प्रचलित आहे आणि ती म्हणजे ज्यावेळी आपण एखादं काहीतरी शुभ कार्य वगैरे करत असतो त्यावेळी आपल्याला आपण देवाला विचारतो म्हणजे काही अडचण येईल का, किंवा मी सुरुवात करू का वगैरे, किंवा मला त्याच्यात यश येईल का, या गोष्टी आपण देवाला विचारतो. त्याला प्रसाद लावणे ही पद्धत म्हणतात आणि त्यानुसार डावा उजवा देवाकडे मागितला जातो आणि त्यानुसार तो प्रसाद दिला जातो. ही प्रथा कोकणामध्ये फार प्रचलित आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते जे पांडव होते ते ज्या दगडासोबत चेंडू म्हणून खेळत होते तिथे. आता तिथं मला जाता येत नाही आहे कारण हा जरी उजेड दिसत असेल तरी खूप संध्याकाळ झाली आहे. त्यामुळे मी तुम्हाला फक्त जागा दाखवेन आणि नेक्स्ट टाईम कधी जर शूट करता आलं तर नेक्स्ट टाईम नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि मेन रोडवरून जातानाच मंदिराकडे जाताना थोडंसं अलीकडे इथं छोटासा व्हाळ लागतो, त्याला व्हाळी म्हणतात, म्हणजे छोटीशी ओढासारखं वगैरे. आणि तिथंच तो मध्यभागी जी ब्लॅक कलरची गाय चरताना दिसते तिथे तो आहे. आणि खूप संध्याकाळ झाला असल्यामुळे मला तिथं जाता नाही आलं, पण मी नेक्स्ट टाईम ते व्लॉगमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. कोकणात बऱ्याच ठिकाणी असे भरपूर मंदिरं वगैरे तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी वाडी गाव वगैरे भरपूर प्रमाणात असतात. आणि काही मंदिरांपैकी म्हणजे खूप पुरातन काळापासून वगैरे आणि त्याच्यामागे काही इतिहास वगैरे पण असतो. असे बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत. तसंच आमच्या गावातलं हे मंदिर जे मी आता तुम्हाला सगळं दाखवलं, पांडवकालीन मंदिर. आणि लहानपणापासून म्हणजे ती मंदिर आमच्या शाळेच्या जवळच आहे. अगदी जसं की महाशिवरात्रीच्या मंदिरामध्ये म्हणजे ज्यावेळी महाशिवरात्र असते त्यावेळी आदल्या दिवशी सर्व कार्यक्रम या मंदिरात साजरे केले जायचे. त्यामुळे आम्हाला महाशिवरात्रीची सुट्टी असायची आणि त्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी आमची शाळा असायची. त्यामुळे दुपारचं जेवण वगैरे आमचं याच मंदिरात व्हायचं आणि खूप खूप छान होते ते दिवस. आणि त्यामुळे संध्याकाळी म्हणजे जो काही सर्व कार्यक्रम आहे तो आपलं महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी होतो. त्यामुळे आम्ही सर्रास शाळेच्या जवळ मंदिर असायचं, त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी मंदिरामध्ये हजर असायचो. सकाळी महाशिवरात्रीचा ते कार्यक्रमामध्ये हवन वगैरे घातला जायचा. त्यानंतर संध्याकाळी आपलं दशावतार नाटककला ती साजरी केली जाते आणि छोटीशी जत्रा वगैरे अशी भरली जाते. त्यामुळे खूप छान उत्सव असतो तो. सोबतच हे जे आता मी तुम्हाला गुहा वगैरे दाखवली, मी त्या गुहेमध्ये आज तिसऱ्यांदा गेली आहे. म्हणजे तो पण आज व्हिडिओ शूट करायला. मी एकदम सुरुवातीला खूप लहान असताना गेलेली, त्या शाळेत असताना, ते पण असं घाबरत कारण तुम्ही रस्ता पाहिला असेल कसा आहे तो. आणि त्यानंतर दुसऱ्यांदा आम्ही असंच आमचे मुंबईचे वगैरे नातेवाईक आलेले त्यावेळी आम्ही पाहायला गेलेलो. आणि आता मी तिसऱ्यांदा गेले ते हे शूट करायसाठी गेले. आणि त्यामुळे मला ते पहिल्यापासून लक्षात होतं की आपल्या गावामध्ये असं मंदिर आहे पांडवकालीन आणि ते दाखवू शकतो आपण सर्वांना. म्हणून मग माझा तो अट्टहास होता कधीपासून पप्पांना की मला तिकडे घेऊन चला, मला ते मंदिर शूट करायचं आहे. आणि त्यामुळे जे पुजारी काका आहेत त्यांच्याशी पप्पांनी 2 दिवस कॉन्टॅक्ट करून वगैरे त्यांना विचारलं. कारण आपल्याला जे माहिती असतं आणि जो समोरच्याला परंपरेनुसार जी माहिती असते त्याच्यामध्ये खूप तफावत असते. आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे म्हटल्यावरती त्यात तथ्य असलं पाहिजे, उगाच काही बडबड करून चालत नाही. त्यामुळे मग पप्पांनी त्यांना वगैरे सगळ्यांना आम्ही तो आज प्लॅन केला आणि तुम्हाला मंदिर दाखवलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच मी थोडे दिवस इथे आहे तर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईल. आणि चलो बाय बाय, थँक्यू, कीप वॉचिंग माय व्हिडिओज.